हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत पीएच स्केल. आता पीएच स्केल म्हणजेच काय आणि पीएच स्केल काय यूज केली जाते. तर पीएच स्केलचा जो काही लॉंग फॉर्म आहे तो लॉंग फॉर्म काय आहे, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. पीएच स्केल म्हणजेच काय, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. आता पीएच स्केल काय यूज केली जाते, तर गिव्हन सोल्युशन जे आहे ते गिव्हन सोल्युशन ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे डिफाइन करण्यासाठी आपण पीएच स्केल यूज करतो. तर ही पीएच स्केल स्टार्ट होते 0 पासून. पीएच स्केल कुठून स्टार्ट होते, 0 पासून आणि एंड पॉइंट आहे याचा 14 आणि सेंटरला तुम्हाला 7 आहे. आता यामध्ये बघा, जर समजा गिव्हन सोल्युशनची पीएच व्हॅल्यू 0 to 6 बिट मध्ये असेल, जर गिव्हन सोल्युशनची पीएच व्हॅल्यू 0 to 6 मध्ये असेल तर गिव्हन सोल्युशन आपण ऍसिडिक म्हणून डिफाइन करतो. जर समजा पीएच व्हॅल्यू जी आहे ती पीएच व्हॅल्यू 8 to 14 असेल तर गिव्हन सोल्युशन हे बेसिक नेचरचं असतं. आणि जर समजा गिव्हन सोल्युशनची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर 7 येत असेल तर गिव्हन सोल्युशन हे काय असेल, न्यूट्रल असेल. क्लिअर. आपण याहून एक टेबलही काढू शकतो. या ठिकाणी समजा पीएच व्हॅल्यू, गिव्हन सोल्युशनचं जे काही नेचर आहे ते नेचर आणि त्याचे एक्झाम्पल. आता यामध्ये बघा, फर्स्ट जर पीएच व्हॅल्यू जी आहे ती पीएच व्हॅल्यू 0 to 6 मध्ये असेल तर गिव्हन सोल्युशन हे ऍसिडिक नेचरचं असतं. एक्झाम्पल, लेमन ज्यूस ज्यामध्ये सिट्रिक ऍसिड प्रेझेंट असतं, त्यानंतर ऍसिटिक ऍसिड, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता त्यानंतर बघा, जर पीएच व्हॅल्यू 7 असेल, आता पीएच व्हॅल्यू 7 असेल तर गिव्हन जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन न्यूट्रल असतं. एक्झाम्पल, प्युअर वॉटर, जे काही आपण पाणी पितो ते पाणी काय आहे, न्यूट्रल आहे. त्यानंतर पीएच व्हॅल्यू जर 8 to 14 मध्ये असेल, पीएच व्हॅल्यू 8 to 14 मध्ये असेल तर गिव्हन जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं नेचर कसं असतं, बेसिक नेचर असतं. आणि एक्झाम्पल, सोप, सोडियम हायड्रॉक्साईड, हे काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. क्लिअर. तर या पीएच स्केलहून आपल्याला गिव्हन सोल्युशन ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे डिफाइन होतं आणि त्यासाठीच ही पीएच स्केल यूज केली जाते. आणि पीएच स्केल स्टार्ट 0 पासून होते आणि एंड पॉइंट काय आहे, 14 त्याचा एंड पॉइंट आहे. क्लिअर. जर या पॉइंट विषयी काही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.